आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू का रे व्यवहारी संसाराच्या, नेईल ओढोणी ठाऊके नसता, नराये दुच्छिता हरिवीणा. कठीण हे दुःख यम जाचतील, कोण सोडविल तया ठाई, राहतील दुई सज्जन सोयरी, आठवी श्री हरी लवलाही. तुका म्हणे किती करीशी लढाई, तुका म्हणे किती करीशी लढाई, होईल भडाई थोर पुढे, नेईल ओढुने ठाऊके नसता, न राही दुच्छिता हरिवीणा. प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील तुम्हा आम्हाला देवाच्या कृपेने जे आयुष्य मिळालेलं आहे ते किती मोलाचं आहे, कशा प्रकारचं आहे. आणि या ठिकाणी आपल्या आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना माझं म्हणून जो आपल्याकडे असलेला भ्रम आहे त्या भ्रमाचं निरसन करून पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी कशा प्रकारे लीन व्हावं आणि आपल्या जीवनाचा कशा प्रकारे उद्धार करून घ्यावा, आपल्या आयुष्याचा उद्धार कशा प्रकारे करून घ्यावा, अशा प्रकारचं मार्गदर्शन करणारा हा श्री महाराजांच्या गाथेतील अभंग आहे. अभंगावर अर्थपूजा बांधण्याआधी, अभंगावर चिंतन करण्याआधी, अभंगावर विवरण घेण्याआधी ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या शेळी गावातील आपलं हे अगदी मोठं परिवार तारमळी परिवार आणि आपल्या या तारमळी परिवाराचे काका, तारमळी परिवारातील आपल्या या मुलांचे पिताश्री कैलासवासी रमेश शाहू तारमळे बाबांचा 21 मे रोजी दुःखद असं निधन झालं आणि त्यांच्या उद्धार कार्यांच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. भगवंताने जे आपल्याला आयुष्य दिलेलं आहे, जे जीवन दिलेलं आहे, ते आपण कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे वागावं. या ठिकाणी प्रत्येक माणसाला जन्माला घालताना भगवंताने वेगवेगळ्या प्रकारच्या कला दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे गुण दिलेले आहेत. ते गुण शोधले पाहिजेत, ते कला शोधल्या पाहिजेत. प्रत्येक माणसाला भगवंताने निर्माण करताना, प्रत्येक माणसाची निर्मिती करताना काहीतरी वेगळं प्रत्येक माणसाकडे दिलेलं आहे, काहीतरी वेगळं दिलेलं आहे. फक्त जे दिलेलं आहे ना देवाने ते शोधता आलं पाहिजे आणि ते शोधून त्या कलेचा उपयोग, त्या गुणांचा उपयोग आपल्या स्वतःसाठी तर करावाच, पण समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि समाजातील वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांसाठी त्या गुणांचा वापर कशा प्रकारे करावा याचा विचार आपण करायला हवा. ज्यांच्या उद्धार कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, हे रमेश काका आपल्या या तारमळी परिवारामध्ये कार्य करत असताना अनेक प्रकारचं समाज उपयोगी कार्य त्यांच्याकडून घडलेलं आहे. हडाचे शेतकरी, शेती व्यवसाय त्यांचा, भात खरेदीचा व्यवसाय आणि त्या ठिकाणी तो व्यवसाय करता करता आपला संसार प्रपंच त्याने आपल्या मेहनतीने, कष्टाच्या बळावर, मेहनतीच्या बळावर त्याने उत्तम प्रकारे संसार केला, प्रपंच केला, आपलं घरदार सांभाळलं, आपल्या मुलाबाळांना सांभाळलं आणि विशेष म्हणजे त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार केले. समाजामध्ये आपल्याकडे भगवंताने दिलेल्या गुणांचा वापर कशा प्रकारे समाजासाठी करावा, आपल्या कुटुंबासाठी कसा करावा याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजेच आपले रमेश काका. या ठिकाणी काकांच्या विषयी ज्या वेळेला विचारणा झाली त्यावेळेला
एक हुशार व्यक्तिमत्व, होतकरू व्यक्तिमत्व, आणि जे गुण आपल्याकडे जे आहेत ना, जी कला आपल्याकडे आहे ना, त्या कलेचा वापर, त्या गुणांचा वापर कुठल्याही प्रकारे मान अपमानाचा विचार न करता, कुठल्याही प्रकारे निमंत्रण आमंत्रणाचा विचार न करता, त्याचा उपयोग समाजासाठी कशा प्रकारे करता येईल यासाठी सतत सतत धडपड करणारे आपले हे रमेश काका. जाणं तर प्रत्येकाला आहे. या देहाविषयी बोलत असताना संत म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळा, आयुष्य खातो काळ सावधान. देह जाईल जाईल याची काळ वा खाईल. देह हे काळाचे धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे. देह जाणार आहे, देह नाशिवंत आहे असं म्हणतात. शेवटी देहाची माती होते. पण कर्माची, गुणांची आणि विचाराची माती होऊ नये असं वाटत असेल तर नक्कीच आपण कसं वागावं, कसं जगावं, कसं राहावं याचा विचार आपण करायला हवा. माणूस गेल्यानंतर माणसाने त्याच्या आयुष्यामध्ये किती प्रॉपर्टी कमवली, किती पैसा कमवला, किती संपत्ती कमवली याचा हिशोब केला जात नाही, याचा विचार केला जात नाही. पण तो कसा जगला, कसा वागला ना याचा विचार नक्कीच केला जातो. ज्या वेळेला एखादा मनुष्य आपल्याला सोडून निघून जातोय, त्यांच्या अंतिम संस्कारासाठी जेव्हा आपण स्मशानामध्ये जातोय त्यावेळेला अनेकांच्या मुखातून आपण ऐकत असतो, अनेकांच्या तोंडातून आपण ऐकत असतो, त्यांनी केलेली कर्म, त्याचे असलेले विचार, तो कसा जगला, कसा वागला हे विचार आपण ऐकत असतो. त्याने किती कमवलं याचा विचार त्या ठिकाणी कोणीही करत नसतो. आणि म्हणून देवाच्या कृपेने आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे, हा मनुष्य देह मिळालेला आहे. सगळ्यात मोठी देणगी आहे, सगळ्यात मोठी देणगी. 83,99,999 योनीला जेवढं महत्व नाही आहे, 83,99,999 योनीला जे कार्य साध्य करता येणार नाहीये, ते कार्य साध्य करण्यासाठी विशेष हा नरदेह तुम्हा आम्हाला भगवंताने दिलेला आहे. ही सगळ्यात मोठी देणगी आहे. हे सगळ्यात मोठं भगवंताने आपल्याला दिलेलं दान आहे. उभ्या कण्याचा निर्माण केला, विशेष बुद्धी दिली माणसाला, वैखरी दिली, जगण्याचं स्वतंत्र माणसाला दिलं. पण याची जाणीव नसल्या कारणाने भ्रमामध्ये वावरायला लागला, अज्ञानामध्ये वावरायला लागला, अंधश्रद्धेमध्ये वावरायला लागला. ज्या गोष्टी आमच्याकडून घडायला हव्या, जे कार्य आमच्याकडून घडायला हवं ते बाजूला राहिलं आणि नको त्या ठिकाणी आम्ही नको त्याच्या अधीन होऊन नको ते कार्य करायला लागलो. असं म्हणतात, हातचा जर चुकला ना तर आयुष्यभर जरी गणित सोडवत बसलो तरी गणिताचं उत्तर कधी बरोबर येत नाही. आईच्या गर्भामध्ये ज्या वेळेला आम्हाला यातना झाल्या, वेदना झाल्या, मला मूत्र ओ का बघितल्यानंतर, ऐकल्यानंतर किळस वाटते ज्या गोष्टीची, त्या गोष्टीच्या बाजूला आम्ही होतो. नवहीद्वारा बुजल्यानंतर भगवंताला प्रार्थना केली, देवा तू येतो मला सोडविसी, गर्भवास आज चुकवेन पुन्हा नाही येते, स्वहित करीन देवा, तुझं भजन पूजन करीन, तुला आठवेन, तुझं नामस्मरण करीन. पण ज्या वेळेला देवाने सोडवलं त्यावेळेला देवाचं विस्मरण झालं, संकल्पाचं विस्मरण झालं आणि नेमका हातचा चुकल्यामुळे आमच्या आयुष्याचं गणित बदललं. हातचा चुकल्यामुळे आमच्या आयुष्याचं गणित चुकत 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 गेलं शेवटपर्यंत. देवाचा परमार्थ करायला हवा, देवाचं नामस्मरण करायला हवं, देवाचं स्तवन करायला हवं, पण ते झालं नाही. मग काय झालं? मायेच्या अधीन झालो, देहबुद्धीच्या अधीन झालो, विषयांच्या अधीन झालो, वासनेच्या अधीन झालो. नको नको ते विचार आम्हाला शिवले गेले, नको नको ती कर्म आम्हाला आमच्याकडे उभी राहिली, नको नको ते गुण आमच्याकडे पाहायला मिळाले. आणि म्हणून एक भगवंताचं विस्मरण झाल्यामुळे एवढी हानी आम्ही आमची स्वतःहून करून घेतली. सांगायला उभ्या करण्याचा निर्माण केलेला आहे, पण कोणाला जर आडवा गेला तर समोरच्याचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही, मात्र निश्चित आहे.
एखाद्या वेळी जर आम्हाला एखाद्या कामानिमित्त जर आम्ही घराच्या बाहेर पडलो, घराच्या बाहेर काय पडलो, आम्ही थोडं चाललो काय, तर आम्हाला एखाद्या वेळी जर मांजर आडवी गेली, आमच्या मनामध्ये शंका येते, आम्ही 5 पावलं मागे येतो का, मांजर आडवी गेली कदाचित काम होणार नाही. मी म्हणेन एखाद्या वेळी जर मांजर आडवी गेली तरी तुम्ही पुन्हा बिंदास पुढे चाला, काही मागे 5 पावले यायची गरज नाहीये. कदाचित मांजर आडवी गेली तर तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही प्रकारे मांजर आडवी गेली म्हणून तुमचं काम व्हायचं राहणार नाही, पण माणूस जर आडवा गेला ना तर झालेलं काम सुद्धा थांबल्याशिवाय राहणार नाही. मात्र निश्चित आहे, उभ्या कण्याचा निर्माण केलेला आहे, पण आडवा गेल्याशिवाय राहत नाही. विशेष बुद्धी दिलेली आहे. बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिविना माणूस काचे. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता हा नाही नरदेह मनुष्य देह. आम्ही कसं जगावं, कसं वागावं, कसं राहावं, आम्हाला जगण्याचं स्वतंत्र आहे, आम्हाला वागण्याचं स्वतंत्र आहे. ही बुद्धी आम्हाला भगवंताने दिलेली आहे, पण त्या बुद्धीचा वापर आम्ही कुठे केला, कसा केला, कशासाठी केला, हा विचार आम्ही करायला हवा. हा विचार आम्ही करायला हवा. आणि म्हणून एक म्हणजे आम्हाला भगवंताने नरदेह दिलेला आहे. आईच्या गर्भातून सही सलामत सोडवलं, कारण आमच्या जन्माला बाळंत म्हणतात. ही सृष्टी पाहण्याचं सुद्धा काहींच्या भाग्यामध्ये नसतंय. नव्हे नव्हे ज्या आई वडिलांनी जन्म दिला ना, ज्या आईने, त्या आईला पाहण्याचं सुद्धा काहींच्या नशिबामध्ये नसतंय. सगळ्यात मोठी भगवंताने दिलेली देणगी जर आम्हाला काही असेल तर हे आयुष्य आहे. आयुष्य संचित कर्म, क्रियमान कर्म आणि प्रारब्ध याच्यावरती आयुष्य अवलंबून आहे आमचं. किती असावं आम्हाला माहित नाहीये, किती असावं हे आमच्या हातात नाहीये, पण ते कशा प्रकारे असावं हे मात्र आमच्या हातात आहे. ते कशा प्रकारे असावं हे मात्र आमच्या हातात आहे. प्रत्येकाला वेगवेगळं आयुष्य भगवंताने दिलेलं आहे. प्रत्येकाला वेगवेगळं आयुष्य दिलेलं आहे. मी म्हणेन किती जगला याला महत्व नाहीये, कसा वागला याला महत्व आहे. आणि म्हणून गायीच्या गळ्यामध्ये स्तर असतो बघा, किती वेळ बसलो म्हणजे दूध निघेल. गायीच्या गळ्यातल्या स्तरामध्ये मोराच्या पंखाच्या त्या पंखावर असलेले ते डोळे पाहू शकत नाही, त्या मोराला जग दाखवू शकत नाही. अनेक वर्ष आयुष्य लाभलेली काही माणसं असतात, पण धर्म कार्यासाठी पुढे नाहीत, देवाचं कार्य करण्यासाठी पुढे नाहीत, समाज कार्यासाठी पुढे नाहीत. फक्त त्यांच्या आयुष्यामध्ये स्वार्थ आणि स्वार्थच भरलेला असतो. भगवंताने दिलेल्या आयुष्याचा उपयोग काय हे कधीतरी त्यांनी शोधावं, पाहावं. म्हणून देवाने आम्हाला जे आयुष्य दिलेलं आहे ना, हे सर्वात श्रेष्ठ आयुष्य आहे. हे सगळ्यात मोठी देणगी आहे. सांगा ना, मला बरंच काही करायचं आहे. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये काय काय करायचं ते प्लॅनिंग करत असतो. कुठल्या वर्षी काय करायचं, कितव्या वर्षी काय करायचं, मी अमुक वर्षाचा झाल्यानंतर मी काय करेन, मी तमुक वर्षाचा झाल्यानंतर मी काय करेन, हे सगळं प्लॅनिंग मी करत असतो. माझ्या आयुष्यामध्ये मला बरंच काही करायचं आहे, पण आयुष्यच जर नसेल तर, आयुष्यच नसेल तर मी किती जरी प्लॅनिंग केलं. चांगली नथ बनवलेली आहे, तिच्या आवडीची बनवलेली आहे, तिच्या आवडीची डिझाईन आहे, चांगल्या प्रकारे पैसे खर्च करून आणलेली आहे, पण नाकच नाहीये. नथ आवडीची बनवलेली आहे पण नाक नाहीये. सगळा वराड आलेला आहे लग्नाला. वधूकडची मंडळी वाट पाहत आहेत आतुरतेने. पहिली गाडी आली, दुसरी गाडी आली, 3-3 बस भरून आलेले आहेत. 2 व्हीलर किती आणि 4 व्हीलर किती.
नवरदेव नाही, वराडाचं करायचं काय? आम्ही आमच्या आयुष्याचं प्लॅनिंग बरंच केलेलं आहे, नियोजन बरंच केलेलं आहे, पण आयुष्य नसेल तर सगळं व्यर्थ आहे, आयुष्य नसेल तर सगळं फुकट आहे. आणि म्हणून जे काय असेल ते, आता दादांनी या ठिकाणी 58 वर्ष कार्य केलं, वय वर्ष 58-59 असेल त्यांचं. मनुष्य या ठिकाणी कार्य करत असताना त्रिगुणात्मक कार्य करत असतो, रजगुण, तमगुण आणि सत्वगुण. त्या तिन्ही गुणाची विभागणी संतांनी अशा प्रकारे केलेली आहे. रजगुणे पुनरावृत्ती, सत्वगुणे भगवत भक्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी, अशा प्रकारे विभागणी केलेली आहे. असो, आम्हाला या ठिकाणी संसार प्रपंच करायचं, आमच्या मुलाबाळांचा सांभाळ करायचे, आमची शेतीवाडी सांभाळायची, आमचं घरदार सांभाळायचं आहे. मेहनत करून, कष्ट करून, घाम गाळून आम्हाला आमचं पोटाची खळगी भरायची आहे, आमच्या मुलाबाळांची सांभाळ संगोपन करायचं आहे. हे सगळं करत असताना आम्ही स्वतःसाठी जगता जगता समाजासाठी किती जगतो याला विशेष महत्व आहे. समाजासाठी किती जगतो याला विशेष महत्व आहे. आणि म्हणून भगवंतांनी जे काही आयुष्य दिलं असेल ना, किती आहे मला माहिती नाहीये, उद्याचा दिवस मी बघेन की नाही बघेन मला माहित नाहीये, पण आता जे आयुष्य मला दिलेलं आहे, जे काही मला वेळ काळ दिलेली आहे, त्या वेळेमध्ये मी काय करावं याचा विचार मी करायला हवा. तसं शास्त्रामध्ये मांडलेलं आहे, शतवर्षाची गणना रे तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. शतवर्ष वय नेमिले, पण त्यात बालपण नेणता गेले. बालपण कसं गेलं आपलं? नेणता गेलं, नेणीवेत गेलं. संस्कार जर झाले नाहीत त्यावेळेला, बघा बालपणामध्ये जर संस्कार झाले नाहीयेत तर तारुण्य अवघे वेचले विषयांकडे. आणि तारुण्य जर विषयांकडे वेचलं गेलं, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वय, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा यांच्या अधीन जर आम्ही झालो, काम मगरमिठी सुटेना, तिरस्कार लागता तुटेना, मद मत्सर ओटेना, भुली पडली वासना, धामीन पडली गळा, घालून वेंटाळे वमी गरडा, जिव्हाल आली वेळोवेळा भयानक वासनेअधीन झालो, व्यसनाधीन झालो, नको त्या कर्माधीन झालो, नको त्या कार्याधीन झालो, भगवंताचं विस्मरण झालं, देव कार्य घडलं नाही, धर्म कार्य घडलं नाही. रुद्धपणी नाना रोग भोगणे लागे, कर्म भोगाता भगवंताचा योग कोणे वेळे. म्हणून लहानपण आहे ना आमचं संस्काराने शोभतंय, बरं का. ह्या आमच्या आयुष्यामध्ये जे शतवर्षाची गणना जी केलेली आहे ना, या 100 वर्षाच्या गणनामध्ये आम्हाला 4ही आश्रम साधायचे आहेत. 25 वर्षापर्यंत ब्रह्मचारी आश्रम, 25 ते 50 गृहस्थ आश्रम, 50 ते 75 घरी असून वनात असल्यासारखं वानप्रस्थ आश्रम, आणि मिळालंच पुढचं आयुष्य तर 75च्या नंतर संन्यास आश्रम. डोळ्यात पाहायचं आहे, काही बोलायचं नाही, काही ऍक्शन घ्यायची नाही, फक्त जे मिळेल ते ग्रहण करायचं आणि भगवंताचं नामस्मरण करायचं. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारे माझा टोपला ना, माझं सूप ना, माझी काय इथून माझी ना तिथून तुझी, संन्यास आश्रम. लहानपण जे आमचं आहे ना ते संस्काराने शोभतंय. कारण का माहितीये का, मडका ओला आहे तरच त्याला आकार देता येतो, सुकल्यानंतर नाही, माती सुकल्यानंतर नाही. कदाचित माती सुकल्यानंतर जर आकार देण्याचा प्रयत्न कराल तर तडा गेल्याशिवाय राहत नाही. लहान असताना मुलं शिकली जातात, संस्कारित होतात, आई वडिलांचं ऐकतात. ज्या वेळेला त्यांना कळायला लागतात ते शहाणे होतात आपल्या भाषेमध्ये. त्या वेळेला जेव्हा तुम्ही सांगायला जाताय त्यावेळेला तडा जातात, एकतर उलटा बोलेल नाहीतर मुलगा हातचा सुटून जाईल तुमच्या. तडा गेल्या जातात. टोकर काम करणारे कोण आहेत की ते टोकऱ्याच्या चिंबी करून ते काय बाबा पहिले नाही का आपण टोपल्या वगैरे बनवायचो आहे की ना, दुरड्या बनवायचो, सुपा बनवायचो, इरणी. आता इरणी तर काही राहिली नाहीत, पण ते बांबूचं काम करणारे जे आहेत ना त्यांना विचारा, जोपर्यंत तो बांबू ओला आहे ना तेव्हाच त्याला आकार देता येतो, सुकल्यानंतर देता येत नाही. आणि म्हणून आमचं लहानपण जे आहे ना ते संस्काराने शोभत आहे.
तरुण पण त्यागाने शोभतय, आहे की नाही बाबा? तारुण्य अवस्थेमध्ये काहीतरी आपल्या पुढे आला असेल ना, आपल्याला अनेक प्रकारचे मित्र भेटले असतील, कुठले तरी विचार आपल्याला शिवायला आले असतील, त्याग घडला म्हणून आम्ही या मंडपात बसलोय, त्याग घडला म्हणून आम्ही आज प्रवचन श्रवण करतोय. तो त्याग महत्वाचा आहे, तारुण्यामध्ये त्याग महत्वाचा आहे. अमेरिकेमध्ये ज्या वेळेला विवेकानंदांचं भाषण झालं, त्यांचं ते बोलणं, त्यांचं ते वक्तृत्व, त्यांचं ते तारुण्य आणि त्यांची ती सुंदरता बघितल्यानंतर एक स्त्री आली, हात जोडले. विवेकानंदांना सांगितलं, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. म्हणे काय? हो म्हणे, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. म्हणे का? तुमच्यासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा ही माझी अपेक्षा, ही माझी इच्छा आहे. आणि मग विवेकानंदांनी हात जोडले आणि सांगितलं, आता मी तुमचा मुलगा आहे असं समजा ना. याला त्याग म्हणतात. जगद्गुरु तुकोबांच्या आयुष्यामध्ये जगद्गुरु तुकोबांकडून काहीतरी गोष्टींचा त्याग घडला म्हणून आज जगद्गुरु तुकोबा आमच्या घरात आहेत आणि हृदयात आहेत. गाथेच्या रूपामध्ये जे आमच्या घरात आहेत ना, ते विचाराच्या रूपामध्ये आमच्या हृदयामध्ये आहेत. माऊली ज्ञानोबांच्या आयुष्यामध्ये काहीतरी त्याग घडला म्हणून आज माऊली ज्ञानोबा आमच्या हृदयात आहेत, ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये आमच्या घरात आहेत. संतांचा जर विचार आम्ही केला तर काहीतरी त्याग घडला ना त्यांच्या आयुष्यामध्ये. सुभेदाराची सून आणून उभी केली, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवाजी छत्रपतींच्या पुढ्यात नजराना म्हणून पेश केली. ज्या वेळेला नजर गेली त्या वेळेला बघितलं अतिशय सुंदर. तिच्या सुंदरतेचं वर्णन करत असताना कुठेतरी असं म्हटलेलं आहे की तिने जर पान जर खाल्ला ना तर पानाचा लाल रंगाचा रस तिच्या कंठातून जाताना दिसायचा, म्हणजे एवढी सुंदर होती. आणि ज्या वेळेला महाराजांनी बघितली त्यावेळेला महाराजांनी हात जोडले. महाराजांच्या मुखातून आला, अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो. चोली बांगडी देऊन खरा नारळाने ओटी भरून तिला परत पाठवली. याला त्याग म्हणतात. आणि हा त्याग जर आमच्याकडून घडला तर निश्चित आम्हाला पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती व्हायला वेळ लागणार. परमार्थ आमच्याकडून घडायला, भक्ती आमच्याकडून घडायला वेळ लागणार नाही. म्हणून त्याग महत्वाचा आहे. तारुण्यामध्ये त्याग घडला पाहिजे. तारुण्य आपलं शोभतंय त्यागाने. कोणताही माणूस सुरुवातीला व्यसन करताना व्यसन म्हणून सुरुवात करत नाही, टाइमपास म्हणून सुरुवात करत असतो. पण एकदा काय व्यसनाधीन झाला की त्या व्यसनापासून त्याचा टाइमपास होत नाही. ही आमची जीवनाची हकीकत आहे, कथा आहे. जर आम्हाला जगावं कसं, वागावं कसं, आम्ही स्वतःहून जर कर्माने, विचाराने आणि गुणाने काळाच्या जवळ जर जात असू, काळाच्या तावडीत जर आम्ही स्वतःहून भेटत असू, सापडत असू, तर ते ज्ञान आम्हाला नको का? ते आम्हाला कळायला नको का? त्याची जाणीव आम्हाला व्हायला नको का? त्याचा विचार आम्ही करायला नको का? आणि म्हणून तारुण्य आमचं त्यागाने शोभतंय. आणि तारुण्यात जर त्याग झाला तर असं म्हणतात आपलं भविष्यकाल हे आपल्या वर्तमान कालावर आधारित असतंय. भविष्यकाल वर्तमान कालावर आधारित असतंय. आम्ही आता काय करतो ना याच्यावर आमचा भविष्यकाल आधारित आहे. आम्ही काय करतोय, आम्ही वर्तमान काळामध्ये जर भगवंताचं स्मरण करत असू, स्तवन करत असू, नामस्मरण करत असू तर आमचा भविष्यकाल उज्ज्वल असणार आहे. कारण ज्यांनी ज्यांनी या मार्गावर प्रवास केलेला आहे ना त्यांच्या भविष्यकालाची चिंता त्यांना राहिलेली नाही आहे. जी का जीवन मुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. म्हणून आयुष्य किती येते आम्हाला माहिती नाहीये, किती वर्ष येते आम्हाला माहिती नाही. आम्ही वर्षाचा विचार करतोय. संतांनी घटकेचा परेचा विचार केलेला आहे. घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाना, आयुष्याचा नाश होतोय, राम काय म्हणाना. जगद्गुरु तुकोबांचा जर विचार केला तर महाराज म्हणतात जांभई कधीतरी आली आणि शिंक आली, एवढा वेळ नामस्मरण वाचून गेला असेल कदाचित. आम्हाला जर तेवढ्या वेळेलाच आठवत असेल तर
काही असे असतात ना, जांभई देतानाच देवाचं नामस्मरण करतात, जांभई देतानाच हरी हरी म्हणतात, उठाला जड जातय म्हणून रामकृष्ण हरी म्हणतात जोरात, उठाला जड जातय म्हणून. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, शेंगा आणि जांभई तेवढा वेळ फक्त आमचा कदाचित फुकट गेला असेल, कदाचित. घटका पले आम्ही वर्षाचा विचार करतो. खरं तर त्या ठिकाणी ते गणित दाखवत असताना काय म्हटलेलं माहितीये का, 60 विपल तेव्हा 1 पल, 60 पल तेव्हा 1 घटका, 2.5 घटका तेव्हा 1 तास, 60 घटका तेव्हा 1 दिवस, म्हणजे 24 तास तेव्हा 1 दिवस. आम्ही घटकाच्या घटका आमच्या वया घालवतोय, अशा वेगळ्या अशा सहज घालवतोय, आहे की नाही. 7 दिवस तेव्हा 1 सप्ताह सांगितलेला आहे, असे 4 सप्ते तेव्हा 1 महिना सांगितलेला आहे, म्हणजे कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष 15 दिवसाचा. असे 2 महिने तेव्हा 1 ऋतू सांगितलेला आहे, असे 3 ऋतू त्यावेळेला 1 आयन सांगितलेलं आहे, उत्तरायण, दक्षिणायन आणि मग 1 वर्ष. मग रौप्य महोत्सव आहे, सुवर्ण महोत्सव आहे, अमृत महोत्सव आहे. त्याच्यामध्ये आम्ही आमचे वाढदिवस साजरे करतो. खरं तर वाढदिवस असतात की घडदिवस असतात तेच आम्हालाच माहित नाही. मी माझा 43वा वाढदिवस जर साजरा करत असेल तर मी माझ्या अंतःकरणामध्ये विचार केला पाहिजे, माझी 43 वर्ष वाढली नाहीत, माझ्या आयुष्यात ती घटली. मग कधीतरी निवांत बसावा आणि विचार करावा, या 43 वर्षामध्ये मी काय केलं. नाही करता येत ना. म्हणून पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा म्हणतात, याचा हिशोब कोण ठेवतो माहितीये, आयुष्य मोजावया बैसला मापारे. आयुष्य जगतोय आम्ही, आयुष्य आमचं असतंय, पण आम्हाला माहित नाहीये आमचं आयुष्य कसं गेलं, किती गेलं, कुठे गेलं, काय झालं, याचा विचार आम्ही कधीच करत नाही. पण सांगू का, डोळ्याची पापणी हलते ना, एवढ्या वेळामध्ये सुद्धा आम्ही काय करतोय ना, हे सगळं तिथे लेखाजोखा असतोय. गरुड पुराणात सगळं मांडलंय ते. हा लेखाजोखा ठेवण्यासाठी चित्रगुप्ताच्या खाली श्रवणदेव निर्माण केलेले. ते श्रवणदेव काहीतरी 11 आहेत वाटता येते ना, 11 आहेत, पण मांडले ते सगळं. ज्या युगात आम्ही कार्य करतोय ना, त्या युगाचा जर विचार केला, 4,32,000 वर्ष कलियुगाला आहे, 8,64,000 वर्ष द्वापार युगाला आहे, 12,96,000 वर्ष त्रेता युगाला आहे, आणि 17,28,000 वर्ष आयुष्य सत्ययुगाला आहे, त्रेतायुगाला आहे. त्रेतायुगामध्ये असं म्हणतात, माणसाला आयुष्य होतं 1,00,000 वर्ष. 1,00,000 वर्ष मनुष्य जगत होता. म्हणून आपण विचारतोय किंवा आपण आपल्याकडे वाचण्यात येतोय, हजारो वर्ष तपश्चर्या करणारे ऋषी होते. हजारो वर्षे. का तर त्यावेळेला आयुष्य किती होतं, माणसाचे आयुष्य, माणसाची अवस्था बघितल्याने देवाने 1 शून्य काढून घेतलं. मग त्रेतामध्ये झालं 10,000, त्याच्यातही अवस्था बघितल्याने परत 1 शून्य काढून घेतलं. मग द्वापारात झालं 1000, त्याच्यातही बघितलं आणि 1 शून्य परत एकदा काढून घेतलं. कलियुगामध्ये शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शतवर्ष वय नेहमी. असं म्हणतात, 28 फूट उंची होती माणसाची कृतामध्ये. त्रेतामध्ये निम्मे केली, 14 आणली. द्वापारामध्ये निम्मे केली, 7 आणली. आणि आता कलियुगामध्ये अजून निम्मे केली, 3.5 हात. 3.5 हात तेवढीच. विशेष म्हणजे हे आयुष्य आम्हाला जे भगवंताने दिलेलं आहे ना, याचा विचार आम्ही केला पाहिजे. हे कसं आहे, कशा प्रकारे आहे, याचा विचार आम्ही करायला हवा. युग बदललं आम्ही म्हणतोय, पण नेमकं बदललं तरी काय. कृतामध्ये जे भगवंताने कार्य केलं, त्रेतामध्ये जे भगवंताने कार्य केलं, द्वापारामध्ये जे भगवंताने कार्य केलं, ते जर आजही आम्हाला जर पाहायला मिळत असेल, अनुभवायला मिळत असेल, तर सांगा ना, नेमका युग बदलला म्हणजे नक्की काय बदललं. सूर्य तोच आहे, पृथ्वी तीच आहे, आप तेच आहे, वायू तोच आहे, आकाश तेच आहे. पंचभूत बदललेली नाहीत, पंचभूत बदललेली नाहीत. त्यावेळी ही पूर्वेला सूर्य उगवायचा, आजही पूर्वेला सूर्य उगवतोय.
जर पृथ्वी बदलली म्हणावं तर श्रीराम प्रभूंनी त्यावेळेला केलेलं कार्य आजही आम्हाला काही ठिकाणी पाहायला मिळतंय. भगवान श्रीकृष्णांनी केलेलं कार्य आजही आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. पांडवकालीन मंदिरं जर आजही आम्हाला पाहायला मिळतात तर पृथ्वी आहे तीच आहे. बदलते काय? जसा माणूस बदलत गेला ना तसा युग बदलत गेला. माणसाची कर्म, माणसाचे विचार जसे बदलत गेले ना तसं सगळं हे बदलताना आम्हाला पाहायला मिळालं. सगळं बदलताना पाहायला मिळालं. आणि म्हणून या ठिकाणी मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आयुष्य मोजावया पैसला मापारी, तू का रे व्यवहारी संसाराचा. आज जे आम्हाला आमचे वाटतायत अगदी अंतःकरणपूर्वक जर विचार केला तर याच्या आधी ते आमचे नव्हते. आज आमचे आहेत हा भ्रम आहे, याच्या नंतरही आमचे नसणार आहेत. कोण कोणाचा पिता जगी माता ही कवणाची कन्या पुत्र ही नसते आपले भार्या तर परक्याकडची बंधू भगिनी सगळे सोयरे आपते इष्ट संपत्तीची कोणी नसे या जगी आपले धरी कास्तो धर्माची. म्हणून नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कोणाची, बहीण कोणाची, कोण कोणाचे सगळे सोयरे मेल्या पाठी सर्वच राहील. तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार, दो दिसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे. वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या मायेचा बाजार. 83,99,999 योनीचा जर विचार केला तर त्या 83,99,999 योनींमध्ये आज जे आम्हाला भेटलेले आहेत, आज जे आमचे आहेत, आज जे आमच्या बरोबर आहेत, कदाचित ते नसतील. आज आमच्या आहेत हा आमचा भ्रम आहे. कारण जोपर्यंत माणसाकडे समोरच्या माणसाच्या सगळ्या काही अशा अपेक्षा पूर्ण होतात ना तोपर्यंत माणसावर प्रेम असतोय, जिव्हाळा असतोय, जीव असतोय. एकदा काही समोरच्या माणसाच्या अशा अपेक्षा पूर्ण व्हायच्या बंद झाल्या ना, ज्याची अपेक्षा आपल्याकडून आहे ते त्यांच्या अपेक्षा जर पूर्ण झाल्या नाहीत, निराशा जर आपल्याकडून झाली तर ज्या वेळेला निराशा होते त्याच वेळेला ते प्रेम कमी झालं जाते. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी. मायेच्या जाळामध्ये आम्ही अडकलो ना, मायेच्या जाळामध्ये आम्ही गुंतलो ना की आम्हाला आमच्या डोळ्यावर भ्रमाचं पडळ निर्माण होत आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नये डोळे धुरे भरुणी राहो. भ्रमाचा धूर जो निर्माण होतो ना तो धूर बाजूला केला पाहिजे. म्हणजे नक्कीच आम्हाला कळेल आमचं काय आहे आणि वर्ग काय आहे. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप. सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजीची कामी न दूर राहे. सोडविना राजा देशीचा चौथा. कसल्या भ्रमात आहे रे मनुष्य. आपल्या प्रॉपर्टीच्या, आपल्या संपत्तीच्या, आपल्या सोयऱ्यांच्या, आपल्या मित्रांच्या, कुठपर्यंत आहे ते सगळे. सोयरे धायरे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोणी नाही, जगद्गुरु तुकोबा म्हणतात. आणि म्हणून ह्या गोष्टींमध्ये किती अडकायचं, किती आपलं म्हणायचं हे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रत्येकाने विचार केला पाहिजे. शरीर सुद्धा आपलं नाहीये, तुझे तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार, एक भगवंत साचार धरी भावार्थ पडे. बाकी तर लांबच जाऊ द्या. प्रॉपर्टी, संपत्ती, घर दार, शेती वाडी जे काही असेल ते आपल्या घरातली आपल्याला मिळालेली कर्मयोगाने सगळी मिळालेली मित्रमंडळी, सगळे सोयरे आपतेष्ट, घरातली सगळी मंडळी, हे सगळे आपले आपले आपल्याला वाटतायत. पण संत म्हणतायत, अरे तुझं शरीर जे तुला वाटतंय हे शरीर सुद्धा तुझं नाहीये, बाकी तर लांबच राहिलं. मग ऋणानुबंधाच्या गाठीत सगळ्यांसाठी सगळं काही करायचं आहे. पण सगळं काही करत असताना भगवंताचं विस्मरण व्हायला नको, देवाचं विस्मरण व्हायला नको. शेतीवाडी सांभाळायची आम्हाला, घरदार सांभाळायचं आम्हाला, संसार करायचा आहे. उलट अर्थी संत म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीन तिन्ही लोक. करायचं आहे ना, पण आदर्शयुक्त जगायचं आहे आम्हाला. जगता जगता देवाचं कार्य मात्र आम्हाला विसरायचं नाहीये, धर्माचं कार्य आम्हाला विसरायचं नाहीये. ते कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे. नामस्मरण आमच्याकडून घडलं पाहिजे, देव कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे. आणि म्हणून त्याचसाठी आपल्याला हा नरदेह दिलेला आहे, त्याच्यासाठीच आपल्याला ह्या भगवंताने हा मनुष्य देह दिलेला आहे. माणसाचं अर्धे कर्तव्य काय आहे? मुक्त अवस्था जर प्राप्त करून घ्यायची, सुटायचंय, मोकळं व्हायचंय, 83,99,999 योनीतून जर मोकळं व्हायचं आहे
पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. माऊलीच्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर उपजेते नासे नासे ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. आणि या घटका यंत्रापासून जर आपल्याला बाजूला व्हायचंय, मुक्त व्हायचंय, आपलं आद्य कर्तव्य काय त्याची जाणीव ठेवली पाहिजे. सांगा ना, जगद्गुरु तुकोबांना विरोध झाला नाही का? माऊली ज्ञानोबांना विरोध झाला नाही का? जोपर्यंत जगद्गुरु तुकोबांकडे आर्थिक बळ होता ना, तोपर्यंत अधिक विरोध कोणाचा नव्हता. पण विचारांचं बळ ज्या वेळेला निर्माण झालं ना, त्यावेळेला मात्र विरोध निर्माण झाला. त्या ठिकाणी विरोध करणारे अनेक निर्माण झाले. आणि हे विरोध करणारे कोण आहेत? तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसं नाहीत. जगद्गुरु तुकोबांना विरोध करणारे कोण? माऊली ज्ञानोबांना विरोध करणारे कोण? शांतीब्रह्मनाथ महाराजांना विरोध करणारे कोण? शोधा, अभ्यास करा. सर्वसामान्य माणसांनी कधीच विरोध नाही केला, कधीच. आजही तुमच्या आमच्या धर्म कार्याला जर विरोध करत असतील, आजही जर तुमच्या आमच्या धर्म कार्याला जर कुठेतरी आणून पाडायचा प्रयत्न करत असतील, तर त्यांचाही विचार करा. ते कोण? सर्वसामान्य माणसं नसतात दादा. ते फक्त जगण्याचा विचार करतात, आपल्या पोटाची खळगी कशी भरायची, आणि ते करता करता देवदेव कसं करायचं एवढा फक्त विचार करत असतात. ज्यांना आपण पंडित म्हणतोय की नाही, ज्यांना अति शहाणे म्हणतोय की नाही, त्यांचं काम असतंय ते विरोध करण्याचं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबांचा जर आम्ही विचार केला, विरोध झाला, अनेक प्रसंगांना तोंड दिलं, अनेक संकटांना तोंड दिलं, पण थांबले नाही जगद्गुरु तुकोबा. विरोध झाला म्हणून जर थांबले असते तर आज गाथा आमच्या हातात नसती. विरोध झाला म्हणून माऊली थांबले असते तर आज ज्ञानेश्वरी, चांगदेव 65 अमृत अनुभव, हरिपाठासारखा ग्रंथ आमच्या हातात नसता. आम्ही सुद्धा कोणाच्या अधीन झालोय बघा. आम्ही सुद्धा अधिक कोणाचा विचार करतोय बघा. जगण्याचं स्वतंत्र आम्हाला दिलेलं आहे, पण कुठेतरी आम्ही अजून सुद्धा पारतंत्र्यात आहोत. समोरच्याला विचारल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. रास बघितल्याशिवाय आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही. पंचांग बघितल्याशिवाय आम्ही देवाचं नामस्मरण करत नाही. किती अडकलोय आपण, आणि कशात अडकलोय? अडकलोय कशामध्ये आपण? अंतःकरण पूर्वक जर जगद्गुरु तुकोबांच्या गाथेचा अभ्यास केला ना, तर नामस्मरण करायला तुम्ही वेळ पाहणार नाही, काळ पाहणार नाही. देवाच पूजन करण्यासाठी तुम्ही मुहूर्त पाहायला कधीच जाणार नाहीत, कधीच नाही. देवपूजा करायला मुहूर्ताची काय गरज आहे तुम्हाला? नामस्मरण करण्यासाठी मुहूर्ताची काय गरज आहे तुम्हाला? कुठे अडकलोय आम्ही, कसं अडकलोय बघा ना. आणि इकडे माऊली म्हणतात, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उतरते. संतांचं जे कार्य आहे ना, संतांचे जे विचार आहेत ना, ह्या गोष्टी सगळ्या खोडून काढल्यात संतांनी, बाजूला ठेवल्यात. त्या सगळ्या बाजूला ठेवल्यात. आज जे मनुष्य भ्रमामध्ये वावरतोय, आज जे माणसाचं बघा ना, वेगवेगळ्या गोष्टीतून शोषण केलं जातंय, पण माणसाला कळत नाही. आम्ही स्वतंत्र आहोत असं आम्हाला वाटतंय, पण मुळीच नाही. अजून सुद्धा आम्ही कोणाला तरी काहीतरी विचारूनच पुढे सगळं काही वाटचाल करत असतो आमच्या जीवनाची. म्हणजे आमच्या जीवनाची, आमच्या आयुष्याची वाटचाल करण्याचा अधिकारही आम्हाला ठेवलेला नाही. गाथेचा अभ्यास करा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा. एकदा साधू पुरुषाला एका माणसाने विचारलं, माझं आयुष्य जर मला सुंदर करायचं असेल, माझं जीवन जर मला सुंदर करायचं असेल, सुखाने समाधानाने जर जगायचं असेल, तर मी काय करावं? एकच शब्दामध्ये उत्तर दिलं, फक्त गाथा आणि गीतेचा अभ्यास करा. तुमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, तुमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. नेमकं झालंय काय माहितीये का? ह्या कलियुगामध्ये देवाच्या नावात चोरांचा बाजार झालेला आहे. ते नेमके चोर कोण ओळखायचे ना, ते आम्हाला ओळखता येत नाहीत. माऊली म्हणतात, मी माझी आईची आठवण विसरले, जयाच्या अंतःकरणा पारता तोची संन्यासी, तोची साधू जाण.
आम्हाला हेच कळत नाही. जे अहंकाराने बरबडलेले आहेत, जे अभिमानाने बरबडलेले आहेत, ज्या ठिकाणी फक्त भ्रम, अंधश्रद्धा आणि निराशा पाहायला मिळते, त्या ठिकाणी जर आम्ही परमार्थ शोधत असू, भक्ती शोधत असू, त्या ठिकाणी जर आम्ही देव शोधत असू, तर आमच्या आयुष्यात तरी आम्हाला सापडेल का? सापडेल. 700-750 वर्षापासून आलेला परमार्थ, 700-750 वर्षापासून लावून दिलेलं जे काही माऊलींनी आम्हाला परमार्थाची भक्ती आहे, जो मार्ग आहे, त्या मार्गामध्ये वाटचाल न करता 350-400 वर्षापासून जगद्गुरु तुकोबांनी दिलेला जो काही आम्हाला मार्ग आहे, त्या मार्गामध्ये वाटचाल न करता उलट अर्थी या कलियुगामध्ये एखाद्याने स्वतःच कुठल्याही प्रकारे अस्तित्व नसताना संतांच्या नावाने भरवलेलं बाजार, संतांच्या नावाने चालवलेलं दुकान, आणि त्याला जर आम्ही सत्य म्हणत असू आणि जगद्गुरु तुकोबा माऊली ज्ञानोबांच्या विचाराला जर बाजूला ठेवत असू, तर आम्ही किती भ्रमात आहोत हे म्हणायला नको. हे आम्हाला अंतःकरणापूर्वक विचार करायला नको. हे का सांगावं लागतंय? अहंकार भरलेला आहे माणसाच्या अंतःकरणामध्ये, अभिमान भरलेला. मी काय करतो हेच त्याला कळत नाही, मी काय करतो हेच कळत नाही. अरे साधं उदाहरण आहे, दुसऱ्याला दुःख देऊन आपल्याला सुख मिळेल का? परश्री माता भगिनी परधन भयाव परपीडा पापाय परमार्थाची मुख्य सूत्र आहे. आमच्या श्रुती आम्हाला शिकवित आहेत, मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. प्रत्येक आई बहिणीकडे आई आणि बहीण म्हणूनच पाहणं याला परमार्थ म्हणतात, याला भक्ती म्हणतात. प्रत्येक आई बहिणीचा सन्मान करणं, आदर करणं याला भक्ती म्हणतात, त्याला परमार्थ म्हणतात. यत्र नार्यास्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवताः, शास्त्र सांगते आम्हाला. आमच्या वागण्याने, आमच्या जगण्याने समोरच्याला सुख शांती समाधान मिळाली पाहिजे. आमच्या वागण्याने, आमच्या जगण्याने समोरच्याला आनंद मिळाला पाहिजे. जर आम्ही आनंदात आहोत, जर आम्ही सुखाने आहोत, कधीतरी आम्ही समोरच्याच्या दारामध्ये सुखाची झाडं लावता आली पाहिजेत. कदाचित त्या झाडांना जर फुलं आलीत ना, तर ती फुलं आमच्या अंगणात पडल्याशिवाय राहत नाही, मात्र हे निश्चित आहे. आम्ही जर समोरच्याच्या अंगणामध्ये दुःखाची झाडं जर लावत असू, तर स्वतःला परमार्थिक समजावं का आम्ही? एखाद्याचा द्वेष जर आमच्याकडून घडत असेल, तिरस्कार जर घडत असेल, परमार्थाच्या नावामध्ये जर एखाद्याचा आम्ही समोरच्याला जर कमी लेखत असू, त्याचा जर तिरस्कार करत असू, तर मग स्वतःला परमार्थिक समजून चालेल? आमचं आयुष्य कशाने बरबडले बघा, आणि आम्ही परमार्थ करतोय हा आमचा भ्रम आहे. समोरच्याला कुठल्याही प्रकारे पीडा होऊ नये अशा प्रकारे वागणं याला परमार्थ म्हणतात. समोरच्याचा द्वेष करू नये, मत्सर करू नये, तिरस्कार करू नये. स्वतः आनंदी जगता जगता समोरच्याला आनंद द्यावा, स्वतः समाधानी जगता जगता समोरच्यालाही समाधान द्यावं, याला परमार्थ म्हणतात. घामाने कष्ट करून मेहनतीने कमवलेले 4 पैसे आम्हाला सुख देत असतात, मात्र चोरी लबाडी करून अधर्माने आणि अनितीने आणलेला पैसा नाही, आम्ही पाप घरात आणतोय आणि तो पाप आम्हाला कधीही समाधान देत नाही, सुख देत नाही. हे आजचं नाही, युगाने युगाचा निवाडा, युगाने युगाचं उदाहरणाची कितीतरी उदाहरण आपल्याकडे आहेत. त्याला पाप म्हटलं जातंय, पाप म्हटलं जातंय. आमच्याच घरामध्ये असलेले चालते बोलते आई वडील आणि त्यांच्या रूपाने जी देवता आहेत, ती देवता म्हणजे आमचे विश्वातले सगळ्यात मोठे देवही आणि सगळ्यात पहिले गुरु आहेत ते आमचे. आमच्यावर संस्कार करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे, आम्हाला पहिला उपदेश करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आमच्या हाताला धरून चालायला शिकवणारे आमचे गुरु म्हणजे आमचे आई वडील आहेत. ज्या दिवशी ते आई वडील आमच्याकडून संतुष्ट होतात ना, ज्या दिवशी ते आई वडील अर्थातच आई वडिलांच्या रूपाने असलेले चालते बोलते देव आमच्या घरातले संतुष्ट होतात ना, त्या दिवशी 33 कोटी देवांची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहत नाही, हे मात्र निश्चित आहे. मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. एखादा वाट सरू जर आला आमच्या आधाराने, तर त्याला तहान लागली असेल तर त्यावेळेला पाणी देता आलं पाहिजे. भूक लागली असेल तर जे घरात आणणं असेल ते त्याला वाढता आलं पाहिजे, देता आलं पाहिजे. भुकेल्याची भूक जाणली पाहिजे, तहानल्याची तहान जाणली पाहिजे. याला परमार्थ म्हणतात, याला भक्ती म्हणतात. जब पैसे को पाणी पिलाते नाही, बाद अमृत पिलाने से क्या पाहिजे. जर तहानलेला तुम्हाला पाणी देता येत नसेल, भुकेलेला जर तुम्हाला अन्न देता येत नसेल, तर तुमच्या चांगल्या कामासाठी, चांगल्या कार्यामध्ये 2000 माणसं जरी तुम्ही जेवायला घालत असाल तरी त्याला उपयोग नाहीये, मात्र निश्चित आहे. त्याच्यातून तुम्हाला पुण्य मिळते असं वाटत असेल, पण तो तुमचा भ्रम आहे.
कसं वागावं कसं जगावं ना, याला परमार्थ म्हणतात. म्हणून आयुष्य मोजावं या बैसला मापावी. उद्याचा दिवस आमचा आहे नाही सांगू शकत नाही, उद्याचा उगवणारा सूर्य मी पाहिजे नाही पाहिजे सांगू शकत नाही. मग आजचा पाहतोय, आजचा दिसतंय, ही भगवंताची कृपा आहे. त्या देवाला विसरून चालेल का? त्या देवाचं नामस्मरण करणं माझं कर्तव्य, त्या देवाचं स्तवन करणं माझं कर्तव्य. चाले हे शरीर कोणाचे असत ते कोण बोलवी ते हरिविना, देखावी ऐकावी एक नारायण तयाचं भजन चुको नका. वृक्षाचंही पान हाले त्याची सत्ता, आमच्या डोळ्याची पापणी सुद्धा जर त्याच्या सत्तेने हालत असेल तर त्या देवाला विसरून चालेल. जो अन्न देतो उदराशी शरीर विकावे लागे त्याची मा जेरणी खातले जन्मासी त्याची कसे विसरावे. जरा कोणी आमची आड नड जर जाणली ती जर भागवली तर आम्ही त्याची किती तोंड भरून कौतुक करतोय, तोंड भरून स्तुती करतोय आम्ही त्याची. एखाद्या अधिकाऱ्याने जर आम्हाला व्यवस्थितरित्या सल्ला दिला, व्यवस्थितरित्या जर आम्हाला मदत केली तर आम्ही तोंड भरून स्तुती करतोय त्याची. ज्या भगवंताने आम्हाला जन्माला घातलेले, जो नरदेह दिलेला आहे, त्या भगवंताला विसरून कसं चालेल दादा? नाही चालणार. त्याचं स्तवन करणं आमचं कर्तव्य, त्याचं नामस्मरण करणं आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, नेईल ओढोनी ठाऊके नसता नराये दुच्छिता हरिवीणा. कधी येईल आणि कधी घेऊन जाईल सांगू शकत नाही. का वस्ती करा वस्ती आला. एखादा पाहुणा ज्या वेळेला येतोय त्यावेळेला तो त्याचं काम झालं की सकाळी निघून जाते. एखादी चिमणी ज्या वेळेला आमच्या अंगणामध्ये येते ना, त्यावेळेला तिचं जे काही दाणे असतील ते वेचून झाले की ती निघून जाते. त्याप्रमाणे माणसाला सुद्धा एक दिवस जावं लागणार आहे, मात्र निश्चित आहे. राजा असता मृत्यूला 1,00,000 कोटी कबूल झाला तरी सोडी ना तयाला मृत्यू काही. प्रत्येकाला जावं लागणार आहे. दष्टम तर नष्टम शास्त्र सांगतंय, जे दिसतंय ते नसतंय. मग आम्ही कोणत्या भ्रमामध्ये कार्य करतोय, आम्ही कोणत्या भ्रमामध्ये वागतोय, आम्ही कोणत्या भ्रमामध्ये वावरतोय, आम्ही कोणत्या भ्रमामध्ये जगतोय, हे आम्हाला कळायला हवं. जाणं तर निश्चित आहे, जाण्याच्या आधी काहीतरी साध्य करायचं आहे ना. आम्हाला कळणार नाही कधी जायचं आहे ते, नाही समजणार. कधीही कोणत्या वेळेला नेईल ओढूनी ठाऊके नसता म्हणून न राये दुच्छिता हरिविणा. अखंड आणि अखंड संतांनी हेच कार्य केलं. कोणत्या वेळेला कधी आला तरी आम्ही तयार आहेत. त्याला कारण काय? ज्या कामानिमित्ताने आम्ही आलेलो आहेत ना, ते कार्य आमच्याकडून घडलेलं आहे. ते काय कार्य आहे? आम्ही कुठून आलेलो आहोत, कुठं जायचंय, काय करायचंय? आलासी कोठोनी जासी कवण्यारे ठाया, घरदार नो हे तुझे अवघी लटकीच माया. सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडत असे पापा. त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंबूने या आत गुंतो गुंतो मेले. मोठ मोठे साधू संत तेने सायास केले, प्रपंच राहुणी या मन नाही गोविले. वेदशास्त्र पुराणे हाका मारी ती लोका, गाफील निजताना काळ देईल धोका. म्हणून आमचं कर्तव्य काय? आम्हाला जर मुक्ती हवी, आम्हाला जर मुक्त व्हायचंय, आम्हाला जर मोकळं व्हायचंय, तर बोधला म्हणे तुम्ही हरिनाम जपा. लक्ष 84च्या येणे चुकतील खेपा. 84 लक्ष योनीच्या खेपा चुकवायचा असेल तर एकमेव साधन आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती 4 ही साधी येल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करा. वाईटाचा त्याग करायचा आहे. किती सोपं आहे बघा. परमार्थ किती सोपा आहे, भक्ती करणं किती सोपं आहे. काय तासन तास त्या देवाच्या पुढ्यात बसून अगदी 2-2, 4-4 तास ग्रंथ वाचणं याला परमार्थ म्हणत नाही. 2-2, 4-4 तास देवाच्या पुढे बसून माळ घेऊन आणि नामस्मरण करणं याला परमार्थ म्हणत नाही. ग्रंथ वाचावं, त्याच्यातून आपल्याला ज्ञान मिळावं, त्याच्यातून आपल्याला मार्गदर्शन मिळावं, त्याच्यातून आपल्याला बोध व्हावा, जाणीव व्हावं म्हणून ग्रंथ वाचावं. कर्म करण्यासाठी आम्हाला बळ मिळावं, सामर्थ्य मिळावं, कर्म करण्याची आम्हाला स्फूर्ती आणि ते ज्ञान प्राप्त व्हावं, त्यासाठी बळ सामर्थ्य मिळावं म्हणून आम्ही भगवंताचं नामस्मरण करावं. पण नामस्मरण करतोय म्हणजे आम्ही परमार्थ करतोय, ग्रंथ वाचन करतोय म्हणजे आम्ही परमार्थ करतोय, असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याला भ्रम म्हणतात. त्याला भ्रम म्हणतात. आमच्याकडचे जे वाईट गुण आहेत त्याचा त्याग करून चांगले गुण आत्मसात करणं आणि तसं वागणं याला परमार्थ म्हणतात. वाईट गुणांचा त्याग करणं, वाईट संघाचा त्याग करणं,
वाईट विचाराचा त्याग करणं, त्यासाठी आम्ही ठरवलं पाहिजे आमचं हित कशात आहे आणि अनहित कशात आहे. हित कशात आहे, अनहित कशात आहे हे जाणून घेण्यासाठी आम्हाला ग्रंथ वाचन केलं पाहिजे. आमच्या जीवनाचा आम्हाला उद्धार करून घ्यायचा, आमच्या आयुष्याचा आम्हाला उद्धार करून घ्यायचा आहे. कशाने उद्धार होईल ते मार्गदर्शन आम्हाला मिळावं म्हणून आम्ही हे ग्रंथ वाचन केलं पाहिजे, आम्ही ग्रंथ वाचले पाहिजेत. दगड एकदाच मंदिरात जातो रे, देव होतो बाबा, देव होतो. नवे नवे नारळ फोडाला नेलेला दगड सुद्धा पुढच्या वर्षापर्यंत देव होऊन जातो. राहिलेलं सिंदूर दुसरा आलेला पुसतोय ना, त्याला ते चोलतोय ना. दगड एकदाच मंदिरात जातोय, देव होतोय. आम्ही किती वर्ष मंदिरात गेलो म्हणजे देव होऊ. परिवर्तन महत्वाचं आहे आणि परिवर्तन तेव्हाच घडलं जातंय जेव्हा केलेल्या कर्माचा पश्चाताप आम्हाला होतो. जोपर्यंत केलेल्या कर्माचा पश्चाताप होत नाही ना, तोपर्यंत परिवर्तन होत नाही. आमची अवस्था मांजरासारखी आहे. घाण करायची असेल ना, पहिले थोडस वाकरायचं, त्याच्यामध्ये घाण करायची आणि वरून माती लुटून टाकायचं, मी नाही त्यातला, अशी अवस्था आहे. जोपर्यंत ही अवस्था आमच्याकडे पाहायला मिळते तोपर्यंत आयुष्यात परिवर्तन होणार नाही, कधीच नाही. आम्ही किती ज्ञानी आहेत त्याच्यावर ते पांघरून टाकतोय, आम्ही किती पंडित आहेत त्याच्यावर ते पांघरून टाकतोय आणि समाजामध्ये काहीतरी वेगळं असण्याचा आव आणतोय, पण किती आतमध्ये घाण भरलेली याचा विचार आम्ही करत नाही. अंतःकरणामध्ये आमचा किती कचरा याचा विचार आम्ही कधीच करत नाही. अरे साधं उदाहरण आहे, ज्या वेळेला मी सकाळी सकाळी आमच्या गृहिणी घरामध्ये उठतात की नाही, त्यावेळेला पहिला घरातला कचरा काढून टाकतात सगळा. कोणाला आवडेल रे घरामध्ये कचरा? कोणाला आवडेल? तो कचरा एखाद्या डब्यामध्ये भरतोय आणि मग ती आई त्या पोरांना सांगते, पोराओ कचरा डब्यामध्ये भरलेला आहे, डस्टबिन मध्ये भरलेला आहे, कचऱ्यावाला आला की सांगा. आता सांगा ना, कचऱ्यावाले कोण, आपण का ते? गोळा करायला येतात ते कचऱ्यावाले का कचरा करणारे कचऱ्यावाले? कलियुग आहे की नाही? आणि कलियुगाची ख्याती खूप महान, अगदी स्पष्टपणे वर्णन केलेली आहे. पूर्वी जेवणारे एका जागेवर बसायचे आणि वाढणारे फिरायचे, आहे की नाही? आता जेवणाऱ्याला फिरावं लागतंय आणि वाढणारे एक जागेवर असतात. कलियुगाची ऐका ख्याती, बरंच काय सांगितलंय तिथे. ऐकलं ना तर आपल्याला केळच वाटते. ती भाऊ बहिणीचं लग्न होईल असं सांगितलेलं आहे, पण सांगू का कुठपर्यंत आलंय? माऊस भावापर्यंत आलंय, माऊस बहिणीपर्यंत. त्याच्याही पुढे असेल, त्याच्याही पुढे असेल. मुलगा बापाचा वैरी होणार. कलियुग. बरंच काय काय सांगितलंय, बरंच काय काय सांगितलंय त्या ठिकाणी. आमच्याकडचे जे वाईट विचार आहेत ना, ते त्यांचा त्याग करणं म्हणजे परमार्थ आहे. आम्हाला घरात कचरा नकोसा जेवढा वाटतोय ना, आम्ही जेवढा घरातल्या कचऱ्याचा विचार करतोय ना, तेवढा ज्या दिवशी अंतःकरणातल्या आणि मनाच्या कचऱ्याचा विचार करू ना, त्या दिवशी आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, त्या दिवशी आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. तो तसाच ठेवतो ना आम्ही, तो तसाच ठेवतो, त्याचा विचार आम्ही करत नाही. तुमचा चेहरा सांगतोय तुमच्या अंतःकरणामध्ये काय आहे. तुम्ही किती आवडीने श्रवण करताय ना, आपलं हे सांगतंय. ते जाऊ द्या, 4 वर्ण बाहेरचे बाहेर. इथून इकडे ब्राह्मण आहे, हा क्षत्रिय आहे, हा वैश्य आहे, सगळा व्यापार इथे होतोय आणि कमरेपासून खाली शूद्र आहे. सगळी शूद्राची कर्म खाली, इथे व्यापार आहे, वैश्य. बरं का? हा क्षत्रिय आहे, क्षत्रियाचं कार्य इथे घडतंय आणि इथून इकडे ब्राह्मण. किती झाला भ्रष्ट तर या तिन्ही लोकी श्रेष्ठ. इकडे जाऊ द्या. ते तुम्हाला जर ओळखायचं असेल तर एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाल्यानंतर पहिले काय शोधता तुम्ही? पाय, हात,
तोंड कोण आहे बघू दे पहिले. म्हणून या तिन्ही लोकांमध्ये हा श्रेष्ठ आहे. बरं का? एखाद्या ठिकाणी ओळख म्हणून जर पासपोर्ट फोटो आपल्याला द्यायचा असेल तर पाठीचा नाही काढत, पायाचा नाही काढत, बॅक साईडचा नाही काढत, हाताचा नाही काढत, तोंडाचा. हे महत्वाचं आहे. बाकी इकडचं काही येऊ नाही तर नाही येऊ, पण हे महत्वाचं आहे. ब्रह्म जाणतय ते ब्राह्मण. तुमचं अंतःकरण जर पवित्र असेल, मन जर शुद्ध असेल, तर देवपूजा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. देवाचं कार्य करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. फक्त अंतःकरण पवित्र पाहिजे, मन शुद्ध पाहिजे तुमचं. आम्ही गुंतलोय कशामध्ये बघा ना, आम्हाला गुंतवलेत कशामध्ये बघा ना, तोच विचार आम्ही करत नाही. सहज एक माणूस रस्त्यात चालला होता, त्याला दगड्या बोलल्याबरोबर बाजूच्या दगडाला राग आला. अरे म्हणे, माझी उपमा तुम्ही त्याला देता, माझा एक तरी गुण त्याच्यात आहे का? दगड बोलतोय माणसाला. येणारा जाणारा मला लात मारतोय, मी कधीच त्याला उलट बोलत नाही. कोण बोलतोय? दगड. येणारा जाणारा मला तुडवतोय, मी कधीच त्याला उलट बोलत नाही. कोण म्हणतोय? दगड. येणारा जाणारा तंबाखू खाऊन माझ्यावर थुंकतोय, तरी मी कधीच त्याला उलट बोलत नाही. येणारा जाणारा गुटखा खाऊन माझ्यावर थुंकतोय, तरी कधीच मी त्याला बोलत नाही. येणारा जाणारा माझ्यावर किती जरी काही अन्याय करत असेल, तरी मी कधीही टेन्शन मध्ये येऊन अड्ड्यावर जात नाही. कोण बोलतोय? दगड. त्यातल्या त्यात तो दगड बोलतो, टाकीने खपली फोडली ती मागोती ना जडली, पण मनुष्याची कुबुद्धी साडली ती पुन्हा लागे. माझी जर एखादी खपली बाजूला केली ना, तर ती किती वर्षानुवर्षे बाजूला राहते, एकत्र येऊन चिटकत नाही. आम्ही माणसाची कुबुद्धी जर आता झाडली तर परत येऊन चिटकते. एखाद्या वेळी कामाच्या विषयावर जर माणसाने ऐकावं, कामाचा त्याग करावा, लोभ कधी येऊन चिटकतो माणसाला कळत नाही. लोभाविषयी कधीतरी ऐकलं की लोभाचा त्याग करावा, क्रोध कधी येऊन चिटकतोय पत्ता लागत नाही. एक एक विषय 8 विषयातून येत असतोय, वेगवेगळ्या विषयातून येत असतोय. अहंकार निर्माण होत असतोय, अभिमान निर्माण होत असतोय. एवढे सगळे जर तुटून पडले तर काय ठेवतील काय माणसाला पाहायला? म्हणून एखाद्या वेळी एखादा जर पोहणार असेल, पट्टीचा पोहणार असेल ना, तर तो आपल्या नदीच्या भोवऱ्यामध्ये जर सापडला एखाद्या, तर तो निघू शकतो. प्रयत्न जर केले तर तो वाचू शकतो. पण या संसाररूपी भवसागरामध्ये, या वासनेरूपी भवसागरामध्ये अशा काही प्रकारचे भोवरे आहेत की कित्येक वर्ष तपश्चर्या करणारे सुद्धा त्या भोवऱ्यामध्ये अडकलेले आहेत. कित्येक वर्ष तपश्चर्या करणारे. आपली तपश्चर्या काय आहे? आणि म्हणून ज्या वेळेला तो ओबाडधोबाड असलेला दगड, त्याची मूर्ती ज्या वेळेला बनवण्यात आली, त्यावेळेला त्या मूर्तिकाराला विचारलं, दादा काय केलं तुम्ही नेमकं? ओबाडधोबाड असलेला दगड, ज्या दगडाकडे कोणी पाहतही नव्हतं, ज्या दगडाकडे बघितल्यानंतर लोकांना किळस वाटायची, असा असलेला दगड आज एवढी सुशोभित, एवढी आकर्षित, एवढी चांगल्या प्रकारची मूर्ती बनवली तुम्ही, नेमकं केलं काय? त्यावेळेला मूर्तिकाराने उत्तर दिलं, दादा मूर्ती ही दगडाच्या आतमध्ये अगोदरच होती, फक्त नको असलेला भाग मी बाजूला केला. ज्या दिवशी आमचा नको असलेला भाग आम्ही बाजूला करू ना, त्या दिवशी बसल्या जाग्यावर देव पण प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, मात्र निश्चित आहे. फक्त आम्ही काय केलं पाहिजे? आमचा नको असलेला भाग बाजूला केला पाहिजे. पण ते कधी? ओढून न्यायच्या आधीच. काय ओढून नेल्यावर मग लोक म्हणतात राम नाम सत्य. गेलेला फायदा काय बरं त्याचा सांगा? ज्याच्या प्रेतावर आपण म्हणतोय राम नाम सत्य आहे, जो गेलेला आहे, आपल्या म्हणण्याचा त्याला किती उपयोग होईल बरं? राम नाम सत्य आहे ना, हे राम असतानाच जाणलं पाहिजे. त्या सत्याची ओळख आम्ही अंतरात्मा असतानाच घेतली पाहिजे. म्हणून आत्मा गेल्यानंतर देहाचं काय झालं यापेक्षा आत्मा असताना देहाने काय केलं हे महत्वाचं आहे. आत्मा गेल्यानंतर देहाचं काही होईल, काही होईल, कुठेही पडला, कोल्ह्या कुत्र्याने खाल्ला, जंगलात पडला, रणावनात पडला, काही फरक पडत नाही. फक्त त्या देहाने आत्मा असताना आत्म्याला जाणून स्मरण कार्य केलेलं असावं. त्याला म्हणतात जीवनमुक्त ज्ञानी, आणि त्याला गीतेच्या भाषेत म्हणतात स्थितप्रज्ञ. काय म्हणतात त्याला? स्थितप्रज्ञ. त्याचं काही होऊ द्या, देहाचं काही फरक पडत नाही. देहावरचं प्रेमच त्याचं, आसक्तीच, उदासीन अवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली असते.
आणि म्हणून आमच्याकडच्या वाईट विचारांचा त्याग करणं म्हणजे परमार्थ आहे. नील ओढून ठाऊके नसता नराये दुःखिता हरिविन कारण कठीण हे दुःख यम जाच दिलं कोण सोडविल दया ठाई. नरकाचे प्रकार त्या ठिकाणी काहीतरी 16 सांगितलेले आहेत. नरकाचे प्रकार ज्या वेळेला मनुष्य जातोय की नाही त्यावेळेला त्याला त्या ठिकाणी जाईपर्यंत यमलोकापर्यंत जाईपर्यंत 18 नगर सांगितलेली आहेत. त्याचं वर्णन गरुड पुराणात केलंय. 18 नगर सांगितलेली आहेत. एक एक नगर असं आहे की एक एक नगराचं वर्णन असं केलेलं आहे त्या ठिकाणी. नुसते तर नगराकडे बघितलं तरी पण त्या अंगाचे शहारे उभे राहतात. तलवारीच्या पातीची धार असलेली झाडं आहेत त्या झाडांना खेटून जावं लागतंय. काय वेदना होत असते. बरंच काय काय मांडलेलं आहे. ते बरंच काय काय सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी एक वैतरणी नावाची नदी आहे. काय पाण्याची नाही आहे, कुवाची आहे, नाश रक्ताची आहे. अशा प्रकारे ते सगळं असो. तुम्ही जर कधीतरी वाचत असेल तर त्या गरुड पुराणातलं सगळंच घेऊ नका. येड लागेल तुम्हाला. बाबा खरं आहे की खोटं आहे वेळ लागेल. म्हणून जेवढा आहे तेवढा घ्यायचा. अख्खा अध्याय वाचायचा. वाचल्यानंतर शेवटी ते सांगितलंय ना हे काहीच नाही करता आलं ना तर हरिनाम करा. त्याच्यावर ठाम राहायचं आपण. बरं का. तुम्ही जर महादेवाचे आणि श्री विष्णूचे भक्त असाल तर याच्यातलं तुम्हाला काही करायची गरज नाहीये असं स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि म्हणून साधा आहे, सोपा आहे. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता असूया अथवा भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा यांच्या अधीन होऊन नको ती कर्म करण्यापेक्षा आपला काय करायचा त्या विचारांचा त्याग करायचा. आणि ते विचार दाखवण्यासाठी मग कधीतरी संतांना काय करावं लागतंय माहितीये का. तो रावण म्हणा सांग पा रावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे उडाले. तो कंस पण तो कंस पाहता पाहता त्या कंसाचे काही विचार माझ्याकडे आहेत का रे हे शोधता आलं पाहिजे. त्या रावणाचे काही विचार माझ्याकडे आहेत का रे हे शोधता आलं पाहिजे. असतील तर मग तो रावण नाही, असतील तर मग तो कंस नाही. मग त्याचा त्याग करता आला पाहिजे. संत म्हणतात कंस परवडला तो जन्माला आल्यानंतर तरी महाराजा. आताचा मनुष्य एवढा भ्रमिष्ठ झालाय. पहिली जर मुलगी झाली तर दुसऱ्या वेळेला तो चेकिंग केल्याशिवाय राहत नाही. गर्भात मारतोय गर्भात. एवढा भ्रमिष्ठ झालाय मनुष्य. म्हणून कलियुगाची ऐका थोरी. इथंच करायचं नाही इथंच फेडायचंय नंतर नाही. बरं का. याची देही याची डोळा. नंतर जे असेल ते सगळं मांडलेलं आहे. ते सगळं वर्णन केलेलं आहे. पण आता इथेच अन्याय जर केला ना कोणावर, तुम्ही जर कोणाला त्रास जर दिलात ना, आपल्याकडून जर कोणाला दुःख जर तुम्ही दिलात ना तर आयुष्यभर जरी सुखाची अपेक्षा केली तरी सुख कधी पदरात पडणार नाही कधीच. ज्या वेळेला वयस्कर माणसं एकत्र बसतात आणि त्यांचे विचार ज्या वेळेला काही वेळेला ऐकायला मिळतात ना तेव्हा ते सांगत असतात अमक्याने असं केलं, असं केल्यामुळे त्याची परिस्थिती आता अशी झालेली आहे. ती आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळते का इथेच करायचं आणि इथेच फेडायचं. मग त्याच्यामध्ये काय माहितीये का 3 प्रकार आहेत. सुरुवातच आपण केली होती क्रियमाण कर्म, प्रारब्ध आणि संचित. बरं का. काहींची कर्म चांगली असतात, विचार चांगले असतात तरी सुद्धा त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारचं काहीतरी आपल्याला दुःख पाहायला मिळते. त्याला कारण काय पूर्वीची कर्म असतील किंवा त्याला या जन्मातून मुक्त करायचं असेल, संचित असेल, प्रारब्ध असेल. क्रियमाण कर्मामुळे जसं करावं तसं फेडावं अशी अवस्था असते ती. आणि म्हणून यम जाचतील मग ते पुढचं ठेवलेलं आहे. तप्त लोखंडी खांबाला मिठी मारावी लागते, उकळत्या तेलामध्ये टाकतात. ते सगळे प्रकार सांगितलेत नरकाचे. वेगवेगळे प्रकार सांगितले. ते कुठे काय काय होतंय, कशा प्रकारे इंगळांवर चालायला लावतात, असं सगळं काही सांगितलेलं आहे. ते सांगतात ज्या वेळेला आपण ऐकतो त्यावेळेला आपल्या अंगाचे शहारे उभे राहतात. अंगाला काटा मारतो त्यावेळेला. पण ऐकताना अंगाला काटा मारण्यापेक्षा ती कर्म करताना अंगाला काटा मारला पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला ते विचार आपल्या अंतःकरणामध्ये येत ना त्यावेळेला ती कर्म करण्याच्या आधी अंगाला काटा मारला पाहिजे. नको. पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागते. आणि मग ज्यांच्यासाठी आपण सगळे काही करतो ना दादा, वाल्ल्या कोळीला पण तोच भ्रम होता ना. वाल्ल्या कोळीला काय वाटलं होतं मी हे सगळं करतोय कोणासाठी करतोय, माझ्या
मुलाबालांसाठी करतोय, आहे की नाही, बायको पोरांसाठी करतोय. आतापर्यंत त्याला अनेक भेटले ना, अनेक भेटले त्याला, पण जो तो आपला प्राण वाचवण्याचा प्रयत्न करायचा, जो तो आपलं द्रव्य वाचवण्याचा प्रयत्न करायचा, तुमच्या आयुष्यामध्ये ज्या दिवशी संतांचा संग होतो ना, त्या दिवसापासून खरी तुमच्या आयुष्याला सुरुवात झाली. म्हणून सत्संग महत्वाचा आहे. याच्या आधी किती मित्र भेटले, याच्या आधी किती जण भेटले,